ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाण्यातील संत ज्ञानेश्वर नगर येथे नाना नानी पार्कच्या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्यावरून मोठा वाद निर्माण झाला। शिंदे गटाकडून या ठिकाणी कंटेनरद्वारे आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न होत असताना ठाकरे गट, भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला। नागरिकांनी कंटेनर आणणारा ट्रक अडवला आणि दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली। पोलिसांच्या बंदोबस्तामुळे मोठी अनुचित घटना टळली, मात्र परिसरात तणाव कायम आहे। स्थानिकांच्या मते या ठिकाणी शौचालय आणि नाला असल्याने आरोग्य केंद्रासाठी जागा अयोग्य आहे। पार्क दुरुस्त करून नागरिकांसाठी हा पार्क खुला करावा अशी मागणी होत आहे। या ठिकाणचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक शहाजी खुसपे आणि श्री शरद कनसे, त्याचप्रमाणे राम रेपाळे आदी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये वादावादी झाली। संडाच्या जागेचा दवाखाना बांधताय, ती रोगराई पसरायला दवाखाना बांधताय का? अजिबात होऊन देणार नाही। की खरोखर कसं चांगलं लोकांसाठी किती उत्तम असं आरोग्य केंद्र उभारलेलं आहे आणि आम्ही आदरणीय एकनाथ लोकांना अनुकूल असं काम करतात। त्याच्यामुळे हजारो नागरिक त्यांना आरोग्य सेवा इथे उपलब्ध होणार आहे। परंतु काही लोकांनी महिलांना सुविधा भडकवून इथे आणून जे आरोग्य केंद्र आले ते गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, कायदा हातात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। खरं पाहिलं तर वास्तविक त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, परंतु चोराच्या उलट्या बोंबा। म्हणजे जर यांची एवढी हिंमत होते कशी की स्थानिक महिला, स्थानिक लोकांना विश्वासात न घेता जबरदस्ती 13 वर्षापासूनचं असलेलं गार्डन ताकदीच्या जोरावरती आरोग्य केंद्र करायला घेतलेलं आहे। बल्कि आरोग्य केंद्राला त्याच्यापेक्षा मेन रस्त्यालगत जागा असताना त्यांना त्या घाणीतच आरोग्य केंद्र कशासाठी करायचं, हे विरोध करण्यासाठीच फक्त ही गोष्ट चालू आहे। ठाण्यातील नौपाडा विभागात शिवसेनेच्या लाडकी सून अभियानाला गती मिळाली आहे। महिला पदाधिकारी बैठकीत या उपक्रमाचं उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलं। लाडक्या सुनेचं रक्षण हे शिवसेनेचं वचन या घोषवाक्याखाली महिलांविरोधातील अत्याचाराच्या विरोधात जागरूकता निर्माण करणं, कायदेशीर मदत देणं आणि सासू सून नातेसंबंध सुदृढ करणं यावर या अभियानाअंतर्गत भर देण्यात आला आहे। सून ही घरातील मुलगीच असल्याची भावना समाजामध्ये रुजवणं हे मुख्य ध्येय आहे। बैठकीमध्ये महिलांना थेट मार्गदर्शन देण्यात आलं, तसंच अडचणीत असलेल्या महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील जारी करण्यात आला। या अभियानातून महिलांचा सन्मान आणि सुरक्षिततेसाठी समाजाने सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन यावेळेस करण्यात आलं। लाडकी सून अभियानाअंतर्गत आपण आज पहिला टप्पा शाखा तिथे अभियान घेतलेलं आहे। मला असं वाटतं गेले 8 महिने आम्ही लाडकी सून अभियानाचं काम करतोय आणि ह्याच्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार ह्यासाठी आपण एक टीम तयार केलेली आहे आणि लीगल टीम आहे आणि पूर्ण स्टाफ आहे आमचा आणि येणाऱ्या तक्रारीचं तिथे निवारण केलं जातं। आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की सूर्या कार्यालयावर तिथे ऑफिस असल्यामुळे तिथे बऱ्याचशा तक्रारी आपल्याकडपर्यंत येतात, पण परिसरातल्या ज्या जवळपासच्या परिसरातल्या तक्रारी आहेत त्या शाखेच्या माध्यमातून आपल्याकडे यावा हा उद्देश आपला होता। आणि त्या माध्यमातून आज आपण किरण नागती यांच्या अध्यक्षतेखाली शाखा तिथे अभियान नौपाडा शाखेच्या वतीने आपण केलेलं आहे। ही महाराष्ट्राची जबाबदारी ही मीनाक्षीताई शिंदे यांच्याकडे दिली आणि मला असं वाटतं त्या शाखा तिथे अभियानाचा जो पहिल्या टप्प्याचा शुभारंभ आहे तो नौपाडा विभागामध्ये होतोय, याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे, आनंद आहे। आणि त्यांनी पहिला खरं तर कार्यक्रम आमचा निवडला। अर्थात आमची चर्चा झाली, माझीसुद्धा इच्छा होती आणि मी शिंदे साहेबांचे पहिले आभार मानतो। आमच्या इथे ह्या महिलांना जेव्हा असं कधी वाटेल की घरामध्ये असं काहीतरी घडतंय, शेजारी असं काहीतरी घडतंय, तेव्हा ती महिलेकडे पहिली जाते। मला असं वाटतं त्या आत्मीयतेनं, त्या आपुलकीनं त्या मीनाक्षीताईंकडे जातील। त्याचं माध्यम नौपाडा संपर्क कक्ष म्हणून आम्ही असू आणि अर्थात त्याचं कुठेतरी सोल्युशन हे नक्कीच निघेल। ठाण्यात पंचगव्य चिकित्सक असोसिएशनच्या वतीने आमदार संजय केळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला।
सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं. मूळ कार्यक्रम डोंबिवली येथे आयोजित पंचगव्य संमेलनामध्ये होणार होता, मात्र काही कारणास्तव तिथे उपस्थित राहता न आल्याने ठाण्यात स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. केळकर यांच्या जनहितकारी कार्याचं कौतुक यावेळेस करण्यात आलं. पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशन यांनी फार चांगलं काम करते. आता मलाही कळेल माझा का सत्कार केला, पण मी गोसेवक आहे, गोरक्षक आहे. आमच्या संस्थेची गोशाळा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही मामलोलीला चालू आहे आणि त्यामुळे याला आपण ताकद दिली पाहिजे आणि त्याच्याकरता मी या सगळ्या लोकांच्या बरोबर प्रयत्नशील असतो. कारण की एका बाजूला गोहत्या बंदी असून देखील गोमातेला या ठिकाणी ट्रकमध्ये आणि गाड्यांमध्ये टाकून त्या गोमातेची हत्या केली जाते हे आपल्याला दिसतं. त्यामुळे गोरक्षणाचं पण काम केलं पाहिजे आणि याच्या अनुषंगाने ही मंडळी जे काम करत आहेत तर त्यांच्यामध्ये देखील आपल्या सगळ्याच लोकांनी सहभागी व्हायला पाहिजे. त्या निमित्ताने त्यांनी आपला स्नेह आहे त्याच्यामुळे माझा सत्कार केला. शिवसेनेचे विभाग समन्वयक श्री गणेश टाक यांच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सरनाईक साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री गणेश टाक यांच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय नामदार श्री प्रताप सरनाईक साहेबांना श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा राज्याचे परिवहन मंत्री माननीय आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कायम अग्रेसर असणारे माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना श्री स्वप्नील सुनील शेडगे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्री स्वप्नील सुनील शेडगे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम
याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक साहेबांना श्री संजय पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सरनाईक साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री संजय पाटील यांच्या वतीने परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महापालिकेच्या वतीने बाळकुंभ परिसरामध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महापौर शर्मिला पिंपलोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते साफसफाई, धुणं, त्याचप्रमाणे कचरा व्यवस्थापनाची कामं करण्यात आली. नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने या उपक्रमामध्ये सहभाग घेत स्वच्छतेची शपथ घेतली. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यावर भर देण्यात आला. साईबाबा मंदिर परिसरासह अंतर्गत रस्त्यांची देखील स्वच्छता करण्यात आली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी ही मोहीम सर्व प्रभागांमध्ये राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातून स्वच्छ आणि निरोगी ठाणे घडवण्याचा हा उद्देश असणार आहे. यावेळेस ज्येष्ठ नगरसेवक श्री देवराम भोईर, श्री संजय भोईर, उषा भोईर, भूषण भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कन्झ्युमर शॉपीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळेस संयोजिका मिनल मोहाडीकर या देखील उपस्थित होत्या. 5 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनामध्ये प्रेशर कुकर, सौंदर्य प्रसाधनं, मसाले, बिस्किट, बॅग्स, आयुर्वेदिक प्रोडक्ट, साड्या, अगरबत्ती, लेदर शूज, परफ्यूम, पुस्तकं, पेस्ट कंट्रोल, फर्निचर, खादी शर्ट, गाऊन, कुर्तीज, त्याचप्रमाणे वास्तुविशारद, ड्रेस मटेरियल, फूड प्रोडक्ट, रोडी मेकर, जडीबुटी, त्याचप्रमाणे बेळगावी कुंदा, ड्रायफ्रूट आदी उत्पादनं मिळणार आहेत. TTK प्रेस्टीज लिमिटेड तसंच प्रकाश कोल्हापुरी मसाले, ऑलिव्हिया, एलाइट, एन नोवा, शबरी नॅचरल, लस्टर मॅजिक, निशा हर्बल, टकले बंदूक, कलासृजन हे आणि असे अनेक प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. काल या प्रदर्शनाला सुरुवात झाली. रविवारपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. सातत्याने ठाण्यामध्ये हनुमान व्यायाम शाळेमध्ये एप्रिल महिन्यामध्ये आम्ही कन्झ्युमर शॉपी भरवत असतो आणि सांगायला खूप आनंद वाटतोय की 36 वर्षे आम्ही मुंबईमध्ये म्हणजे सुरुवात केली 9 मे 1990ला दादरपासून सुरुवात केली आणि आता संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, दुबई, मॉरिशस, बँकॉक अशा ठिकाणी आम्ही प्रदर्शनं करत असतो. ठाणेकरांनी उत्स्फूर्त दिलेल्या प्रतिसादामुळे आम्ही दरवर्षी एप्रिल महिन्यात येतो, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल्स दिसतील, वेगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला दिसतील आणि ज्या मॅन्युफॅक्चरर्स आहेत, छोट्या उद्योगिनी ज्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद इथून सगळीकडून अगदी गोव्यामधनं सुद्धा लोक आलेली आहेत. तर अशा तऱ्हेने वेगवेगळ्या गावातून सातत्याने ही लोक आमच्याबरोबर असतात. हा एक आमचा ग्रुपच तयार झालेला आहे. त्यामुळे रास्त किंमत, बेस्ट क्वालिटी आणि आपण म्हणतो ना माफक दर, तशा माफक दरामध्ये तुम्हाला या सगळ्याच गोष्टी एका छताखाली मिळणार आहेत. मात्र उद्या आहे शुक्रवारपर्यंत आम्ही दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत हे प्रदर्शन कन्झ्युमर शॉपी हनुमान व्यायाम शाळेत ठेवलेली आहे. शनिवार रविवार मात्र सुट्टी असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ म्हणजे सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत ही कन्झ्युमर शॉपी भरवत आहोत. तरी आपण आपल्या मित्रमैत्रिणींसह हनुमान व्यायाम शाळेला कन्झ्युमर शॉपीला अवश्य भेट द्या. राज्यात रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून वाद चिघळला आहे. अमराठी रिक्षा चालकांनी संपाचा इशारा दिला असताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी त्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 15 लाख रिक्षा चालक संपावर जाणार हा दावा खोटा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच संप करा किंवा परत जा असा इशारा देखील त्यांनी दिला. सरकारकडून चालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी सुरू असून बोलता आणि समजता येणं आवश्यक असणार आहे. नियमांचं पालन न केल्यास परवाने रद्द होऊ शकतात.
या निर्णयामुळे राज्यात वातावरण तापलं असून पुढील काही दिवसात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. लायसन्स ज्या वेळेला आपण ट्रान्सपोर्टचं लायसन्स घेतो त्यावेळेला तुम्हाला मराठी येणं सक्तीचंच आहे किंवा तुम्ही 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला घेता जे तुम्हाला लायसन्ससाठी आणि परमिटसाठी गरजेचं असतं, त्यात देखील त्याचा उल्लेख आहे. पण अशा ठिकाणी काही भ्रष्ट अधिकारी पैसे घेऊन यांना लायसन्स प्रोव्हाइड करतात, मग 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला प्रोव्हाइड करतात आणि त्यातून हे सगळे वाद तयार होतात. त्यांनी जर भ्रष्टाचार केला नसता, 500,000 रुपयासाठी अशा प्रकारचे लायसन्स पुरवले नसते, तर मला असं वाटतं की आज ही वेळच आली नसती की यांनी संप पुकारायची. पण मी खात्रीने सांगतो, जर आम्हाला दात दाखवले, आम्हाला डोळे दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे डोळे हे जागेवर न ठेवता आम्ही आमच्या पद्धतीने करू. कारण एक महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही राहताय आणि तुम्हाला मराठी येत नाही आणि मराठी येत नाही, मराठी बोलणार नाही म्हणून तुम्ही संपावर जाणार असाल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. मुंबई मेट्रो मार्गिका 5अ टप्पा 1 आणि 2ला सुमारे 18,130 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. ही मार्गिका कापूरबावडी ते उल्हासनगरपर्यंत 34.21 किलोमीटर लांबीची असून 19 स्थानकांचा त्यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर परिसरातील 69 लाख नागरिकांना फायदा होणार आहे. प्रवासाचा वेळ 40 ते 50% कमी होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या मिळाव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे वाहतूक व्यवस्था सुधारून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खट्टन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.